ऍक्शन. महाराज, मराठी माणूस आहे कुठे महाराज? तुम्हाला हे सगळं करण्यापासून कोणी रोखलं होतं का दिनकरराव? तुम्ही का नाही धंदा केलाच गुजरात्यांच्या बरोबरीनं? हॉटेल काढण्यापासून कुठल्या उडप्यानं अडवलं होतं तुम्हाला? दिनकरराव, उत्तर भारतीय त्यांच्या मोठ्या उद्योगात त्यांच्या शिक्षणामुळे आहेत. तुमच्या मुलांना IAS IPS शिकण्याची बुद्धी नव्हती. दिनकरराव, मराठी माणूस स्वतःच्या कृत्यानंच मागे राहिला. आमची कुठेही शाखा नाही ही गोष्ट तर तुम्ही मोठ्या अभिमानानं सांगता. अहो, ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे त्या गोष्टी तुम्ही अभिमानानं पाठी कसली लावताय? दिनकरराव, मराठी माणसाला आज मान नाही, कारण की ती स्थिती तुम्ही स्वतःवर ओढावून घेतलीत. ठेविले अनंते तैसे चिरावे या वृत्तीमुळे तर तुमचा भविष्य काळच काहू काढलाय. उठा आणि जागे व्हा. पुन्हा एकदा आपल्या धमन्यात खेळवा मर्द मराठ्यांचा सळसळत रक्त. पुन्हा एकदा आपल्या मराठ्यांचं स्थान प्रस्थापित करा. सरदार, ठाकोर, राजपूत याप्रमाणे घाटी हा शब्द सुद्धा अदबीनं घ्यायला लोकांना प्रवृत्त करा. माफी असावी महाराज, क्षमा असावी महाराज, हा सगळा केवळीवाणी अर्जवा अजून किती दिवस करणार आहात? उठा आणि या मध्यमवर्गीय मानमोडकेपणा सोडा. हेच ऐकण्यासाठी का मराठी तितका मिळवला होता? दिनकरराव, एक गाणं आहे बघा, वेडात मराठी वीर दौडले सात. आम्ही हे गीत पुन्हा पुन्हा ऐकलं. सुरेख वाद्य मिळेल, श्रवणीय ताल. आमचा लाखो करोडो लोकांचा मुलूक आणि वेडात मराठी वीर दौडले सात. फक्त सातच? बाकीचे कुठे गेले? तर दिनकरराव, उठा आणि पुन्हा एकदा म्हणा, वेडात मराठी वीर दौडले सात नाही तर एक साथ. आणि मग पुन्हा एकदा गर्वानं म्हणता येईल, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. हर हर महादेव.